लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नाशिकमध्ये रंगपंचमी दरम्यान गोदावरी नदीत चपला व घाणेरडे कपडे फेकल्याची घटना, नागरिकात संताप. रंगपंचमीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात एक निंदनीय प्रकार घडल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. काही टवाळखोरांनी शहरातील पवित्र मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीत चपला तसेच घाणेरडे कपडे फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नाशिककर गोदावरी नदीला आई मानून तिची पूजा करतात. धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या या नदीत अशा प्रकारे अस्वच्छ वस्तू फेकल्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे अनेकांनी सांगितलं आहे. घटना समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला असून संबंधित समाज कंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच पवित्र नदीचं प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान प्रशासनानंही या प्रकाराची दखल घेऊन नदी परिसरात स्वच्छता राखण्याचं आवाहन केलं आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी देखरेख वाढवण्याची गरज असल्याचं मतही काही नागरिकांनी व्यक्त केले आहे. होळीच्या 5 दिवसांनंतर साजरा होणारा उत्सव म्हणजे रंगपंचमी. होय, आज 8 फेब्रुवारी 2026. खऱ्या अर्थाने ज्या गोदावरी नदीला आपण आई मानतो, रोज 7 वाजता त्या गोदावरी नदीची आरती करतो, मनोभावे आरती करतो. सर्व नाशिककर त्या ठिकाणी जमून आपल्या आईला वंदन करत असतात. पण आज कुठेतरी हृदयाला कुठेतरी तडा गेला काही दृश्य पाहिल्यानंतर. ते दृश्य म्हणजे आपले नाशिककर किंवा काही विद्यार्थी, काही रंगप्रेमी, रहाडप्रेमी जेव्हा गोदावरी नदीच्या कुशीत गेले, त्याच गोदावरी नदीला त्यांनी चपला मारल्या, त्याच गोदावरी नदीमध्ये घाणेरडे कपडे टाकले, त्याच गोदावरी नदीमध्ये एकमेकांना चप्पल फेक करत होते. एका साईडला हिंदुत्वासाठी बोलायचं, एका साईडला सनातन वैदिक हिंदू धर्माबाबत बोलायचं, एका साईडला आपण किती आपल्या रूढी, परंपरा, संस्कार या गोष्टींशी बांधील आहोत हे दाखवायचं. आणि जर फक्त दाखवण्यापुरतं आपले संस्कार असतील आणि आपली धार्मिक भावना असेल तर उपयोग काय? कुठेतरी नाशिककरांनी याचं भान हरपून आज जे कृत्य केलं, गोदावरी नदीमध्ये एकमेकांना चपला मारल्या, नव्हे तर गोदावरी नदीत कितीतरी चपल्यांचं आपण त्या ठिकाणी पाहिलं की ज्या प्रकारे वेली वाहून येतात तशा चपला वाहून येत होत्या. ही दृश्य कुठेतरी पाहिलं, त्याच्यानंतर कुठेतरी वाटलं की गोदावरी नदी ही आपली माय आहे आणि त्या मायला चपला मारण्याचं काम जर आपण त्या मायचे लेकरं करत असू तर हा आपला धर्म शिकवत नाही. निश्चितपणे नाशिककरांनी जे आज कृत्य केलंय कुठेतरी त्याचं आपण आत्मचिंतन केलं पाहिजे आणि धार्मिक भावना दाखवण्यापुरती नव्हे तर ती आत्मसात केली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. जय श्रीराम. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण: वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क: 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.